राजा या शब्दातच किती मोठेपण आहे, पण त्यापेक्षा मोठं जर काही असेल तर तो त्या राजाचा प्रवास आहे. आणि हा प्रवास पूर्ण उपनगराच्या भाविकांच्या मनात सामावलेला आहे. आणि या वर्षी त्या प्रवासाचं रूपांतर नवीन विश्वविक्रमी अवतारात होणार आहे. नमस्कार, मी दीपक शंकर गोसावी, उपनगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आता सल्लागार आहे. पूर्वी मी सरचिटणीस होतो. उपनगरचा राजा याची स्थापना 1983 साली झाली. या जयमहाराष्ट्रनगर वसाहत 1975 साली वसलेली आहे. या बोरिवली पूर्व टाटाकोर हाऊस बाजूला आहे. जयमहाराष्ट्रनगर नाव आहे. उपनगराच्या राजा मंडळाची खरी स्थापना ह्या सामाजिक कार्यासाठीच झाली. मंडळाचे ज्येष्ठ संस्थापक पत्रकार विजय वैद्य यांचा मानस होता की गणेश उत्सव साजरा करताना आपण समाजाचं भान पण राखलं पाहिजे आणि सामाजिक कार्य पण केली पाहिजेत. विजय वैद्यांबरोबर आमचे सचिन वगळ होते, सुनील झोरे होते, रमेश म्हापसेकर, प्रदीप धुरी असे काही ज्येष्ठ आमचे मित्र होते. त्यांनी ही मंडळ चालू केली. आमच्या उपनगरचा राजाची आम्ही दिवाळी दसऱ्यापेक्षा जास्त आतुरतेने वाट पाहत असतो. नमस्कार, सर्व भाविकांना माझा नमस्कार. उपनगराच्या राजाचा सर्व भाविकांना माझा नमस्कार. जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून उपनगराचा राजा माझ्या दारातून जातो. मी उपनगर राजाची दिष्ट काढते, शाल श्रीफळ देते, आरती करते. राजांनी असाच माझ्या दारातून जावा आणि आम्हा सगळ्या कुटुंबावरचा आशीर्वाद द्यावा हीच माझी त्यांच्या चरणी, श्रीच्या चरणी प्रार्थना. लातूर येथे झालेल्या भूकंपाच्या वेळी जय महाराष्ट्र नगरमधून एक मोठी मदत घेऊन आम्ही गेलेलो लातूर या ठिकाणी. त्याचप्रमाणे जव्हार, मोखाडा अशा आदिवासी जे गाव आहेत तर या गावी पण आम्ही तिथे मदत घेऊन गेलो. तिथे असलेले लहान मुलांचे जे रुग्णालय, शाळा आहेत तर त्या ठिकाणी त्यांना खेळणी वाटप, त्यांना ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी आम्ही मंडळातर्फे तिथे त्यांना उपलब्ध करून दिल्या. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यात आपण भरपूर असे कार्य केले आहेत, जसे वया वाटप आहेत, त्याचप्रमाणे ब्लड डोनेशन कॅम्प आहेत. आपल्याला माहितीच असेल की थॅलेसेमिया नावाचा एक रोग आहे. त्या रोगात लहान मुलांपासून ज्येष्ठ लोक त्यांना त्रास होत असतो, तर त्यांच्यासाठी आपण एक ब्लड डोनेशन कॅम्प पण आयोजित केलेलं. त्याचप्रमाणे दरवर्षी जी पंढरपूरला आपली वारी निघते त्या वारीत आपले जे कार्यकर्ते असतात त्या वारीसाठी जात असतात, तर त्या माध्यमातून पाणी वाटप, फळ वाटप या आपण गोष्टी करत असतो. खास करून सांगतो की इकडे मोठे कार्यक्रम घेण्यात येत नव्हते, कारण तेवढं आर्थिक पाठबळ नव्हतं. त्यामुळे जास्तीत जास्त लहान मुलं आहेत, त्यांचे स्थानिक कार्यक्रम होतात. रेकॉर्ड डान्स असते, काही निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा स्पर्धा घेऊन इकडे पालकांची गर्दी व्हायची. असे मोठे कुठचे म्हणजे वाद्यवृंद वगैरे असं काय घेत नव्हतो आम्ही त्यावेळेला. नंतर मग जसं मंडळ मोठं झालं तसं मग आर्थिक चुंचून लागायला लागलं. मग आमच्या विजय वैद्यांनी एक आयडिया दिली, ती म्हणजे स्मरणिका चालू करायची. मग आपण स्मरणिकाचं प्रकाशन केलं. आणि स्मरणिका कशासाठी, तर जाहिरातीसाठी. जाहिरातीमुळे थोडंसं आमचं आर्थिक पाठबळ चांगलं झालं आणि मंडळ म्हणजे नावारूपाला आलं. हेच मंडळ, ह्या वसाहतीतलं मंडळ नावारूपाला आलं. तर 25 वर्ष काय करायचं, 25 वर्षी ठरवलं की 25 मोठी मूर्ती करायची. कारण ही पूर्वी मूर्ती होती ती आपले शिवलकर यांच्याकडून 4 ते 6 फुटाची असायची, पण 25 वर्षी 25 फुटाची मूर्तीनी चालू झाली. उपनगराच्या राजाचं 25वं वर्ष म्हणजे प्रत्येक लहान मोठ्या सर्व कार्यकर्त्यांना एक उत्सव असं काहीतरी वाटत होतं. ह्यावेळेला आपण वेगळं काय करू शकतो. 25 वर्ष झालेली आहेत एका उत्सवाला. आपल्या लहान गणपती होता, लहान मुलं मोठी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. कॉलनी आज आमची जी 25 वर्षाची झाली होती, म्हणजे आज तिला जवळजवळ 50 ते 60 वर्ष झाली. म्हणजे त्याच्यानंतर आता आम्ही 47व्या वर्षामध्ये आलेलो आहोत. म्हणजे किती मोठी गोष्ट होती आमच्यासाठी की आमचं 25वं वर्ष एक सिल्वर जुबली आम्ही करणार आहोत.
त्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या परीने कलेक्शनसाठी म्हणा किंवा सगळ्या गोष्टी करायला लागला. पण काय वेगळं करू शकतो तर दररोजच्या जेव्हा मीटिंग व्हायच्या रविवारच्या, तर त्याच्यामध्ये कळायचं की आपण नवीन काय करू शकतो. मग आम्ही डेकोरेशनमध्ये बोललो की आपण काहीतरी वेगळं डेकोरेशन करूया. मग डेकोरेशनमध्ये करताना असं करण्यात आलं की डेकोरेशन फार महाग आहे. मग काय करायचं आपण. मग आता त्यात आम्ही असं ठरवलं की यावर्षी आपण उपनगरात 25व्या वर्षासाठी 25 फुटाची भव्य मूर्ती आपण इथे घेऊन येऊया. पण आणायचं तर ठरलं. मग आता ही आणायचं कसं आणि कसं काय हे करायचं, तर आम्हाला तर काहीच माहिती नव्हतं. आम्ही इतकी वर्ष इथे 4 फुटाची 6 फुटाचीच मूर्ती बसवत होतो. मग आम्ही त्याप्रमाणे मूर्तिकार शोधायला सुरुवात केली आणि आमचे कन्सेप्ट सगळ्यांना सांगायला सुरू. आम्ही जेव्हा मुंबईला गेलो कारखान्यांमध्ये, त्यांनी सांगितलं की आम्ही काय बनवू शकत नाही, कारण त्या सगळ्यांचे आम्हाला माहिती नव्हतं की मेमध्येच बुकिंग करावी लागते. आम्ही आपले जून जुलैमध्ये गेलेलो, त्यामुळे सगळ्यांनी सांगितलं की आता बुकिंग झालेलं आहे, काहीच नाही होऊ शकत. मग त्यावेळेला विजय खातू हे जे नाव आहे, म्हणजे देव बनवणारे हात आहेत जे, त्यांनी आम्हाला देवासारखेच भेटले. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की फार त्याच्यामध्ये हे झालं की बाबा कसं करायचं काय. सगळ्यात मोठा विषय असा होता की 25 फुटाची जी मूर्ती आहे ती नेणार कशी इकडनं तिकडे लालबागवरनं बोरवलीला. मग तो एक मोठा आमच्यासाठी प्रॉब्लेम होता. मग त्यामध्ये आम्हाला जो सपोर्ट मिळाला विजय खातू सरांचा, तो फार महत्त्वाचा होता. त्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं की मी माझ्या परीने मूर्ती बनवतो, पण घेऊन जायची रिस्क वगैरे वगैरे हे सगळं तुमचं आहे. आता मूर्ती तर काकांनी बनवली. काका बोलले अरे तुम्ही 5च जण रोज येत आहे चौकशी करायला, पण गणपती घ्यायला याल तर कमीत कमी 50 लोक तरी घेऊन या. बोलो ठीक आहे काका, चालेल चालेल चालेल. आता आमच्या वसाहतीमध्ये आहेत 2 गोविंदा पथकं आणि त्या 2 गोविंदा पथकांमध्ये नाही म्हणता जरी 500 मुलं पकडली तरी 1000 मुलं आहेत. तर असं प्लॅनिंग झालं की प्रत्येक वसाहतीतल्या मंडळांना लेटर देण्यात आलं आमंत्रणाचं की आपलं अशा दिवशी आगमन आहे, आपण असं करतो आहे, तर तुम्हाला सगळ्यांना आवर्जून यायचं आहे. आणि गणपती उत्सव बोलल्यावर तर कसं सगळेच उत्साही आणि आगमन बोललं तर अजूनच उत्साह. सकाळी आमचा एक टेम्पो निघाला 7 वाजता लोअर परेलच्या दिशेने, त्याच्यामध्ये 70-80 लोकं गेली. आणि जसा दिवस पुढे येत गेला तर अर्धी माणसं बाईकनी, अर्धी ट्रेननी, अर्धी कारनी, असं करत करत त्या खातूंच्या कारखान्यामध्ये कमीत कमी 700 ते 800 माणसं जमा झाली आमची. आणि काका आम्हाला सांगायला लागले अरे तुम्हाला मी 100-150 माणसं घेऊन यायला सांगितलं, तुम्ही 800 लोक इथे आम्हालाच जागा नाही आहे. उपनगरचा राजा जेव्हा कारखान्यातून खातूंच्या इथून निघाला तेव्हा सगळी लोकं तिथे बघायला यायला तयार झाली होती. 25व्या वर्षी जेव्हा मूर्ती इथे बसली तेव्हा एवढं त्याचं हे झालं प्रसिद्धी की इथे अफाट गर्दी जमायला लागली. लोक गणपती आणताना आम्हाला जवळजवळ 17 तासाचा प्रवास झाला. प्रवास झाला. पण सकाळी 10ला आम्ही मूर्ती काढली होती, रात्री आम्ही 3-3:30 वाजेपर्यंत मंडपात आलो. पण विभागातली लोकं म्हणा, रस्त्यावरची लोकं ही सगळी रात्रभर तिकडे रस्त्यावर उभी होती आणि बाप्पाचं दर्शन घ्यायला उभे होते. अशा परीने तो 25वा वर्ष आमचं त्याप्रमाणे तिथे साजरं झालं. परंतु नंतर काही वर्ष असं गणपती तिकडनं आणताना प्रत्येक वेळेला नंतर रोड्स मोठे झाले, काही गोष्टी झाल्या, ब्रिजेस सुरू झाले, ब्रिज यायला लागले, त्यामुळे ब्रिजमुळे हाईट परत कमी होईल असं वाटायला लागलं. मग काय करायचं. मग एक दिवस आम्ही जसं विजय खातू यांना बोलवलेलं की तुम्ही दर्शनाला या. आणि एकदा खातू साहेब जेव्हा दर्शनाला आला आणि त्यांनी बघितली की ही अफाट गर्दी माझ्या मूर्तीसाठी ते आहे, ते बघून ते एकदम इम्प्रेस झाले. आणि त्यांनी एक शब्द दिला की यापुढे उपनगराचा राजा हा जागेवरच बनेल. उत्सव करताना जसे आनंदाचे दिवस असतात तसे दुःखाचेही असतात. उत्सव करताना आम्हाला जून महिन्यामध्ये म्हणा किंवा जुलै मध्ये आमचे फार जुने डेकोरेटर होते रामदास भापकर साहेब, त्यांचं अचानक दैवतने झालं. त्यानंतर आम्ही म्हटलं की आता कसं करायचं, सगळ्या गोष्टी आम्हाला नवीन हे कराव्या लागल्या. त्यात पण आम्ही बाप्पाचा आशीर्वाद होतो, आम्ही चाललो. त्यानंतर एक दिवस संध्याकाळी ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य आणि आमचे मंडळाचे अध्यक्ष केळुसकर असे त्यांना भेटायला गेले. त्यांनी भेटले आणि बघितले, विजय तुझा चेहरा काय, बॉडी काय नीट लँग्वेज बरोबर वाटत नाही. ते म्हणाले साहेब मातीतलाच माणूस आहे तर मातीतच असणार ना, त्या हिशोबाने झालं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सकाळीच आपल्या मंडपातल्या सगळ्या कामगारांना सांगितलं की उपनगराचा राजा बनवायला जायचं आहे तर आपण तिकडे आता निघायचं आहे. तसं त्या लोकांनी ट्रक भरला आणि तिथे सिटी लाईटपर्यंत माहीमच्या चर्चपर्यंत त्यांचा टेम्पो गेला.
आणि तिकडे त्यांना फोन आला की विजय खातू इज नो मोर. आणि हा आमच्यासाठी एक फार मोठा धक्का होता की आम्ही आता काय करायचं. 25 फूट मूर्ती साकारणं, हे 25 फूट मूर्ती मागचं सर्वात मोठा जो आपण हात आपण जर बघू शकतो तर स्वर्गीय विजय खातू, त्यांचं आर्टिस्टिक विजन आमच्यासाठी ते गुरु समान आहेत. आज खातू सरांनी जे योगदान आपल्या राजाच्या मूर्ती साकारताना जे दिलं आहे त्याचं कुठेही मोल नाही असं योगदान आहे खातू सरांचं. त्यांचं आर्टिस्टिक विजन बघता आज मुंबईतल्या अनेक मूर्ती आपण बघू शकतो ज्या त्यांनी साकारलेल्या आहेत. चिंचपोकळीचा चिंतामणी झाला, अखिल चंदनवाडी झाला, अशा अनेक बॅलन्सिंग मूर्ती त्यांनी केल्यात. त्याचप्रमाणे उपनगरात पहिली जी मूर्ती साकारण्यात आली तो होता आपला उपनगराचा राजा. ही पहिली मूर्त खातू सरांनी आपल्या उपनगरात साकारली आणि सर्वात विशेष म्हणजे त्यांचं उपनगराच्या राजावर असलेलं अफाट प्रेम. गणपती आता कसा करायचा, काय करायचं काहीच माहिती नव्हतं. गणपती महिन्यावरच आला होता. आता काय करायचं, कसं करायचं काहीच कल्पना नव्हती. मग शेवटी रेश्मा खातू आम्हाला असं कळलं की त्या स्वतः मूर्त्या बनवत आहेत आणि त्यांनी चालू केलेलं आहे म्हणून कारखाना. त्याप्रमाणे आम्ही जाऊन भेटलो त्यांना. आणि विजय खातूंचा सगळ्यात आवडता गणपती हा उपनगराचा राजा आहे. त्यामुळे रेश्मा खातूंना भेटलो आणि म्हटलं, ताई कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं तुला जमेल, तू नवीन आहेस आम्हाला माहिती आहे, अशा वेळेला आपण मंडळाने त्यांना हात दिला पाहिजे. तुला जसं जमेल तसं कर, आपल्याला गणपती उत्सव करायचा आहे आणि आपल्याला खातूंचीच मूर्ती बसवायची. त्याप्रमाणे ताईंनी त्यांच्या हिशोबाने मूर्ती केली. उत्सव चांगला झाला, लोकांना आवडलं. विजय खातू सरांनी जो बनवलेला सिग्नेचर फेस आहे तो आज उपनगराच्या राजामध्ये आपण तिथे अनुभवायला मिळतो. आणि आपण जसं बोलतो ना की विजय खातू एक ब्रँड आहे आणि जसं आता रेशमाताई जो कलेचा वारसा चालवत आहे तो विजय खातू हा ब्रँड आहे आणि तो ब्रँडच पुढे कंटिन्यू होणार आणि त्याच्या अनेक उत्तम मूर्त्या आपल्याला बघायला भेटतील. आणि त्याची ह्यावर्षी आपण जर सुरुवात बघायला जाऊ तर आपला उपनगराचा राजा असेल. गेल्या अनेक वर्षापासून मी या खजिनदार या पदावरती आहे. या पदावरती येणं म्हणजे एक फार मोठी जबाबदारी आहे, कारण की हा पदा फक्त खजिनदार हा पद नसतो, मोठी जबाबदारी असते. आपल्या मंडळाचं जमा खर्च हे होत राहतं, असं नाही की नाही, बट आपल्याला पाहिजे त्या टायमाला ते जमा होणं खूप गरजेचं असतं. अनेकदा आपण बघतो की वर्गणीसाठी लोक जातात, ते 2 महिने 1 महिना अगोदर जातात. आपण सुद्धा त्यावेळेला वर्गणीसाठी जातो. खूप लोक असतात जे बोलतात की अरे गणपतीला खूप वेळ, आता कशाला द्यायचं. आणि काही लोक असतात ते बाप्पासाठी आले, आपण आपल्याकडून वर्गणी देऊया. गणपतीचा 10 दिवस तर आपल्याकडे जसं पाहिजे तसं आपल्याला वर्गणी आणि जे काय जमापुंजी असते ते मिळते, पण गणपतीच्या अगोदर काय. सो ह्याच गोष्टीसाठी खजिनदारचा हा पद खूप महत्त्वाचा निर्णय होतो. गणपतीच्या काळात काही कार्यकर्त्यांची काही इच्छा असते तर आपण त्या मीटिंगमध्ये मांडला जातो आणि त्यानुसार त्या मीटिंगच्यानुसार कोणाला काही DJ हवं असेल किंवा कोणाला काही बँजो नामांकित बँजो पाहिजे असेल तर असे काही ना काहीतरी छोटे मोठे आपल्याला इच्छा येत असतात. त्याच्यात ॲज अ कार्यकर्ता किंवा ॲज अ खजिनदार एक कमिटीबरोबर बसून त्याच्यावर डिस्कस करून हे फायनल करतो की काय घेऊ शकतो, कसं घेऊ शकतो आणि त्याच्यासाठी आपण आपल्याकडचा जो खर्च आहे ते व्यवस्थित करू शकतो की नाही, आणि त्यानुसार आपण त्याला मॅनेज करतो. सर्वांना लागलेला प्रश्न म्हणजे यावर्षी उपनगराचा राजा हा कोणत्या स्वरूपात अवतरणार आहे. गणपती बाप्पाची संस्कृती, परंपरा आपण मुंबईत, भारतात, या देशभरात तरी जपतो, पण हीच गणपती बाप्पाची संस्कृती विदेशात कशी जपली जाते हे तुम्हाला यावर्षी उपनगराचा राजा या मंडळात एक सुंदर झलक अनुभवायला मिळेल. आणि आता उत्सव एवढा चांगला आणि सुरळीत झाला आहे की रेश्मा विजय खातू ह्या ज्या आमच्या मूर्तिकार आहेत त्यांनी आता एक नवीनच आमच्यासाठी एक गोष्टी चालू केलेल्या आहेत. त्या आम्ही डिस्क्लोज करू शकत नाही तुमच्याकडे, त्या तुम्ही गणपतीला आल्यावर तुम्हाला बघायला मिळतील. परंपरा भव्यतेची, जोपासना संस्कृतीची. आता पूर्ण महाराष्ट्र वाट बघतोय उपनगराच्या राजाच्या मुखदर्शन सोहळ्याची. रेश्मा खातू आपल्या नवीन संकल्पनेतून काय तयार करणार आहे याची सगळ्यांची आतुरता आहे. बोला उपनगराच्या राजाचा विजय सो. बोल 25 फूट वाले की जय. उपनगराच्या राजाचा विजय सो.